आजची जी परिस्थिती आहे शेतीची त्या अनुषंगाने बोलणार आहे। बरेचदा आपण सर्वजण पाहतो आहे की प्रत्येकजण ग्लोबल वॉर्मिंगबाबत बोलतो। ग्लोबल वॉर्मिंगचा जो परिणाम आज होतो आहे सर्व शेती क्षेत्रावर जो होतो आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला थोडी माहिती विदित करणार आहे। याच्या आधी डॉक्टर भगवानरावजी कापसे साहेबांनी अत्यंत सुंदर असं गटशेतीचं त्यांनी विवेचन केलं। अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांचा मराठवाड्यात सुरू आहे। निश्चितच अशा प्रकारच्या गटशेत्या आपल्या विदर्भामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्मा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी ह्या ज्या गटशेत्यांचं नियोजन आपण करतो आहे, स्वावलंबन गट आहे त्या माध्यमातून आपण करतो आहे। हे सर्व करत असताना आज रोजी शेतकऱ्याला जे पुढे जावं लागतं आहे, नैसर्गिक आपत्तीला फार मोठ्या प्रमाणात पुढे जावं लागत आहे। याचं मुख्य कारण जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगाने पुढे येत आहे। एक तर खूप मोठा जास्त पाऊस आहे, एक्स्ट्रा रेनफॉल आहे, तर काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे। मूळ उद्देश असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग आपण जर उदाहरण जर घेतलं, समजा मित्रांनो, तो एक साधं उदाहरण मी सांगतो की ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट कसा होतो आहे। आपण ज्या डोममध्ये बसलो आहे, ज्या शिपमध्ये बसलो आहे, हे जे सूर्यकिरण जर समजा या आतमध्ये आले आणि परत जाण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर हे डोम जे आहे ते थांबवत आहे। सध्या जगामध्ये जे होत आहेत, आज आपण आता पॅरिसला एक पर्यावरणाचा परिसंवाद सुरू आहे। प्रत्येक जणाला भीती आहे की 1 जर डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर वाढलं तर जगामध्ये खूप मोठी उलथापालथ होईल। जेवढी प्रक्रिया आहे इकॉलॉजी ती बंद पडेल। डॉक्टर भगवान कापसे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा परिचय द्यावा आणि लोकांना कॉन्टॅक्ट द्यावा। श्री कापसे साहेब, परिणाम असा होतो आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जी अनियमितता आहे शेतीमधली ती वाढीस लागत आहे। आपण आता पाहतो आहे की हिवाळ्यामध्ये पावसाळा सुरू होत आहे, व्हॉट्सअपमध्ये मेसेज येत आहेत की हिवसाळा सुरू झाला का। बदल आहे, पीक पद्धतीत बदल करणं निसर्गानुसार अत्यंत गरजेचं झालं आहे। मी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलत होतो की कर्बवायू जे आहे उत्सर्जन निरनिराळ्या देशांमार्फत, जे विकसित देश आहेत त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं। त्याच्यामुळे काय झालं, हा डोम आहे इथे मोठ्या प्रमाणात कर्बवायू जमा झाले, येणारा प्रकाश आतमध्ये येतो आहे परंतु तो बाहेर चालला नाही वातावरणामध्ये, त्याच्यामुळे इथलं वातावरण गरम होत आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा साधा आणि सरळ अर्थ आहे, हे जे डोम तयार केलेलं आहे हे डोम अत्यंत चांगलं समर्पक उदाहरण आहे। येणारे प्रकाशकिरण आतमध्ये येत आहेत पण बाहेर चालले नाही। बाहेर कशामुळे चालले नाही, इथे फक्त चादर आहे वर टाकलेली, तर जगामध्ये जे विकसन झालं, उद्योगधंदे वाढले, त्याच्यामुळे जे कर्बवायू सोडले गेले ते वर असा थर निर्माण झाला। तो थर निर्माण झाल्यामुळे प्रकाशकिरणं, आलेली प्रकाशकिरणं परत जात नाही आणि तापमान वाढत आहे। मग याच्याकरता निराळे घटक याला कारणीभूत आहेत, काही विकसित देश कारणीभूत आहेत, आता विकसनशील देशसुद्धा त्याच मार्गावर आहेत। याबाबत बरीच उहापोह म्हणा, चर्चा म्हणा पॅरिसला सुरू आहेत। 2009ला जो करार संपला होता तो कराराला एक्सटेन्शन द्यायचं होतं, एक्सटेन्शन देत आहेत। खरं म्हणजे तो करार रद्द करून नवा करार करणे अपेक्षित होतं, ज्यामध्ये नवीन जे विकसित देश आहेत त्यांनी आपला सहभाग चांगल्या प्रकारे नोंदवणं अत्यंत गरजेचं होतं। होईल ते त्यानुसार सर्व जागृत आहेत, त्यानुसार जागृती सुरू आहेत। परंतु आपलं काय, या सर्वामुळे कशावर परिणाम झाला? सर्वात पहिला परिणाम झाला असेल तर समुद्राची लेवल जी आहे, सी लेवल जी आहे ती वाढत आहे। मग याकरता जी लेवल वाढत आहे, आजूबाजूचे देश आहेत त्या देशामध्ये चिंता निर्माण झाली। आपलाही भाग, बराचसा भाग समुद्रतटी आहे, तो भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली। दुसरा तो शेतकऱ्याशी संबंधित सर्वात महत्त्वाचा प्रश्न की यामध्ये अनियमितता झाली। आला तर पाऊस एवढा जास्त येतो आहे आणि नाही आला तर पाऊसच येत नाही। आज आपण पाहतो आहे की तिरुपतीचं उदाहरण मागच्या महिन्यात आपण पाहिलं, चेन्नईचं आपण पाहिलं की इतिहासामध्ये कधीच तिरुपतीचं देवस्थान बंद नव्हतं, परंतु मागच्या महिन्यामध्ये ते बंद करावं लागलं, ढगफुटी झाली तिथे। चेन्नईला झालं, आपल्याकडे सुद्धा असंच होत आहे। आपण पीक पद्धती घेतो आहे, अचानकच एवढा पाऊस येतो की आपण केलेलं सर्व नियोजन वाया जात आहे। कोरडवाहू दुष्काळ पडत आहे तर मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडत आहे, काही भागामध्ये दुष्काळ आहे, काही भागामध्ये पाऊस आहे। याचं जे नियोजन आहे
ते शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्याच्यानुसार पीक पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. आता बोलताना बोलले की कापसामध्ये असो सोयाबीन असो, जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं उत्पादन आपण वाढवू शकतो, निश्चितच याबद्दल दुमत नाही. परंतु हे करत असताना आपण कसं झालं पाहिजे, आपला दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे शेतकऱ्यांनी, हाही अत्यंत महत्त्वाचा विषय. शासन आपल्यासोबत आहेत, शासनाच्या खूप मोठ्या योजना आहेत. मी आज इथे बोलण्याच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पाहत होतो. 100च्या वर योजना आहेत. बोलताना कापसे साहेब बोलले की इम्प्लिमेंटेशन आहे, एजन्सीज आहेत, डेमोक्रेसी आहे, ब्युरोक्रेसी आहे, सर्वच लोक आहेत, सर्वांचा सहभाग आहे. काही कमी जास्त प्रमाणात आहेत, तो राहणार आहे. परंतु या सर्वांचा वापर आपण कसा करून घेतो आहे शेतकरी म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आपण बदल होणं अत्यंत गरजेचं आहे, काळाची गरज झाली आहे. हवामान बदलत आहे, आपणही बदलणं गरजेचं आहे. बागायती पीक फक्त बागायती पीक म्हणजे फळं आणि भाजीपाला नव्हे. साधा आपण पाहतो, आता मी यवतमाळ जिल्हा आहे, माझा मूळ जिल्हा यवतमाळ आहे. यवतमाळमध्ये शेती कापूस आणि सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी आमच्या भागामध्ये तुरीच्या पिकाचं नियोजन करणं सुरू आहे. मागच्या वर्षीपासून चांगल्या प्रकारे करतायत शेतकरी, याच अनुषंगाने करतायत. एक सोल क्रॉप म्हणून तुरीचं नियोजन करतो आहे, बागायती पीक म्हणून करण्यात येतं. मी स्वतः यावेळेस काही तुरीच्या जे प्लॉट्स होते त्यांना व्हिजिट केलेत. 12x1, 8x1, 8 फूट 2 तासातलं अंतर, 2 झाडातलं अंतर 3 फूट 2 फूट, आणि मधात जे शिल्लक आहे त्यामध्ये 2 तासाची सोयाबीन, 3 तास सोयाबीन असे घेऊन सुद्धा शेती करतात. यावर्षी निश्चितच कापूस पिकाला आणि सोयाबीन पिकाला खूप मोठा फटका बसला, चांगला फटका बसला. हे सर्व या हवामान बदलामध्ये दडलेलं आहे. मग त्याला पुढे जात असताना आपण कसा बदल करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरडवाहू शेती जास्त आहे आपल्या भागामध्ये, विदर्भामध्ये असो, मराठवाडा असो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 19% आहे. आपण प्रयत्न करतो आहे. मागील वर्षभरापासून महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार योजना राबवत आहेत. मूळ मुख्य उद्देश हाच आहे की गावातलं जे पाणी आहे, नदी नाल्याचं जे पाणी आहे ते तिथंच अडवलं जावं, त्याचं संधारण केलं जावं, आणि तेच पाणी आपण आपल्या पिकाच्या उत्पन्न वाढीकरता वापरावं. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कोणी लक्ष दिलं नव्हतं. बरेचदा 2च गावांचं रेफरन्स महाराष्ट्रामध्ये दिला जाते, एक राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार. या 2 गावांचंच उदाहरण किंवा जे इतर जे बोलतात त्याच गावांचं उदाहरण दिलं जातं. पण निश्चितच मागील वर्षापासून राज्यातल्या 25,000 गावामध्ये पुढील 5 वर्षामध्ये असं काम करण्याचं शासनाने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मागच्या एका वर्षी साधारणतः 6,88,000 TCM पाणी हे अडवल्या गेलं जलयुक्त शिवारांतर्गत. साधारणतः 6,10,000 हेक्टर जमीन पूर्णतः आपण म्हणणार नाही, परंतु जे सपोर्टिव्ह इरिगेशन म्हणून, जसं आपण सांगितलं की कपाशीला बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये का पाण्याची गरज असते, सोयाबीनला फुलावर पाण्याची गरज असते, नेमका त्याच वेळी जर पाऊस आला नाही तर आपण जे जलसंधारण करतो आहे त्याचं पाणी देऊन आपल्या उत्पन्नाची स्थिती कायम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही जी रिस्क आहे त्याला नव्या टर्मिनेशनमध्ये बायो रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. हे जे बदलामुळे जे नवीन रिस्क शेतकऱ्यापुढे येत आहेत, याला पुढे जाणे, याला मिटिगेट करणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. पण हे करत असताना आपल्याकडे जी साधनं आहेत, हे साधनं वापर करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा पाहतो मी पाण्याच्या शेतातलं पाणी जे ते नियोजन आहे ते नियोजन करताना सुद्धा बरेच वाद निर्माण होतात. मी सांगतो, मी मूळचा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आहे, तहसीलदार म्हणून काम करत असताना मला अनुभव असे आलेले आहेत की शेतीमध्ये नाली काढत असताना 2 नाल्यावरून 10-10 वर्ष जो वाद आहे तो वाद सुरू असलेले सुद्धा आहेत. पण आज परिस्थिती बदलली आहे. आपलं पाणी आपण जिरवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात काय येतं याच्यावरून जो वाद आहे, जो संघर्ष आहे, तो पोलीस स्टेशनपर्यंत किंबहुना न्यायापर्यंत पोहोचलेले सुद्धा आपण पाहिलेले आहेत. नुकसान दोघांचंही आहे, आर्थिक नुकसान आहे, सामाजिक नुकसान आहे, सर्वच बाबतीत आहे. पण आज गरज झालेली आहे, आज तो परिवर्तन होत आहे. हे प्रत्यक्ष सांगतो, झालेले उदाहरण आहे.
मग आपलं पाणी जलसंधारण आहे, मृदसंधारणाच्या ज्या योजना आहेत, या योजना बरेचदा असं बोलल्या जाते की शेतकऱ्यापर्यंत योजना पोचत नाहीत. मान्य आहे, काही प्रमाणात गव्हर्मेंट एजन्सीकडून पाहिजे त्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोचत नसते. परंतु मित्रांनो, आज पाहतो आहे की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकाने करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण यंत्रणेपर्यंत पोहोचणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच म्हणतो ही जबाबदारी आहे. एक शासकीय अधिकारी कर्मचारी काम करत असताना त्याची जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे त्याचं, की तो लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्या गोष्टी आहेत त्या आत्मीयतेने सांगितल्या पाहिजे. आणि त्याच वेळेस दुसरी बाजू जी आहे शेतकऱ्यांची, त्याला सहकार्य करण्याची, त्याला सोबत जाण्याची, ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मी हे मान्य करतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी टिकून आहे, तो टिकून तो काम करतो आहे, शेती करतो आहे, हे अत्यंत अभिमानाची बाब आहे, गौरवास्पद बाब आहे. आपला NSS आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे होतो. नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं आहे की 40% शेतकरी, 40% लोक, त्यांना जर एखादा पर्याय दिला तर शेती सोडायला तयार आहेत. ही मानसिकता झाली. त्याच वेळेस 10-15% उदाहरणं अशी आहेत की शेतीवरून आपली सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रतिष्ठा खूप चांगले केलेले शेतकरीसुद्धा आहेत. दोन्ही बाजू आहेत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला शेतीवरूनच आपला विकास साधलेले सुद्धा शेतकरी आहेत. निश्चितच तफावत आहेत, कुठेतरी कमतरता दोन्ही बाजूनी आहे. शेतकऱ्याच्या बाजूनी असेल, शासनाच्या बाजूनी असेल, परंतु याचा सुवर्णमध्य आपल्याला साधता आला पाहिजे आणि तो साधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा जे बदल घडत आहेत, अति पाऊस असेल, ड्रॉट असेल, या अनुषंगाने आपल्या पीक पद्धतीत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. मग पद्धती कुठलीच असो, संत्रा पीक असो, भाजीपाला असो, कापूस असो, सोयाबीन असो, ही करण्याची जी पद्धत आहे, ही जी टेक्निक आहे, ती आपण बदलणं ही काळाची गरज झालेली आहे. जलयुक्त शिवारामध्ये सहभागी होणं, स्वतःचं शेत देणं, स्वतःच्या शेतामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण करणं. आज मी सांगतो की सामूहिक शेततळे आणि वैयक्तिक शेततळे, की आपल्या शेतामध्ये पाण्याचं उपलब्धता करून घेणे, याच्याकरिता शासन पूर्ण प्रयत्न करत आहे. मूळ मुद्दा कुठे येऊन थांबतो आहे, सर्वात महत्त्वाचं आहे शेतीला पाणी. पाण्याचं जर नियोजन नसेल तर संपूर्ण पुढचं पूर्ण कोलमडतं. सर्वांना कल्पना आहे, आपण फार वयस्कर मंडळी बसलेले आहेत. पावसाचा ताण बसला, पाण्याचा ताण बसला, किंवा तुमच्याकडे पाणी नसलं तर शेतीची जे मनात असतं शेती अशी करावी, किंवा जे नियोजन असतं ते सर्व कोलमडतं. हे सत्य आहे. मग हे करण्याकरता आज आपली सुरुवात जी आहे, ती सुरुवात स्वतःपासून होणं फार गरजेचं. मग याच्याकरता ज्या योजना आहेत, ज्या शासनाच्या योजना आहेत, त्या आपण स्वतः जाऊन त्या घेणे, त्याला कार्यान्वित करून घेणे, आपण त्याच्यात सहभागी होणे अत्यंत गरजेचं. प्रत्येक आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी सांगतो की धडक सिंचन विहीर योजना आम्ही करतोय. 3000 विहिरी करण्याचं उद्देश केलं आहे. मागच्या वर्षामध्ये जवळपास 1200 विहिरी पूर्ण केल्या आहेत. वार लेवलवर करणं सुरू आहे. सहभाग वाढतो आहे, शेतकऱ्यांचाही सहभाग वाढतो आहे. हे आपण करून घेणं आवश्यक आहे. आपण जाणं आवश्यक आहे की हे माझं शेत आहे, मी एवढा आहे, मला हे पाहिजे. प्रत्येक यंत्रणा असं नाही फक्त कृषी विभागच काम करते असं नाही, प्रत्येक यंत्रणा या कामामध्ये काम करते, या गोष्टीमध्ये लागलेला आहे. मग याचा उपयोग आपण कसा करून घेतो आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये आपली पिढी शिकलेली आहे, पूर्वीसारखं राहिलं नाही. प्रत्येक घरामध्ये 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल, टेक्नॉलॉजीसोबत मुलगा पुढं आलेला आहे. प्रत्येकाकडे काही नसेल पण मोबाईल आहे. भौतिक गरजा पूर्ण करण्याकरता आपण पाहतो भौतिक गरजा वाढलेल्या आहेत. मुख्यत्वे तार कसा येतो आहे, शेतकऱ्यांची जर परिस्थिती पाहिली, बरेच लोक बरेचदा बोलतात भौतिक गरजा वाढलेल्या आहेत, भौतिक साधनं जे आहेत त्या उपलब्धता खूप झालेली आहे. काका तुमच्या वेळी असेल की एखाद्या गावात एखादी गाडी असेल तर फार मोठा असायला पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरी गाडी आहे. 10 वर्षापूर्वी जर पाहिलं आपण, एखाद्याकडे मोबाईल राहायचा. आज प्रत्येक घरात 2-2, 3-3 मोबाईल आहेत. भौतिक साधनांची उपलब्धता ही तंत्रज्ञानामुळे वाढीस लागलेली आहे. पण त्याच वेळेस आपलं जे उत्पन्न आहे, आपलं जे उत्पादन आहे, जे एकक आहे ते वाढत नाही. खरी गोम इथे आहे. प्रत्येकाला वाटतं समाजामध्ये की माझ्याकडे असलं पाहिजे. ज्या गोष्टी दुसऱ्याकडे आहे किंवा भौतिक गरजा ज्या आवश्यक आहे त्या असण्याची कोणालाही वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. त्याला का वाटू नये. मग हे
करत असताना शिक्षण आहे, मुलांचं शिक्षण आहे, आजाराचं आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे याची मिळवणी करत असताना शेतकऱ्याची खूप मोठी ओढाताण होत आहे. मग त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या. आता कापसेने जसं सांगितलं की एखादा व्यक्ती 40 क्विंटल मला होईल किंवा 15 क्विंटल एकरी होईल असं नियोजन जून जुलैमध्ये करतो. अत्यंत यावर्षी पाहतो, यावर्षी पैसेवारी जाहीर करत असताना महसूल प्रशासनाला फार मोठा त्रास झाला. कसा झाला? ऑगस्टपर्यंत पिकांच्या परिस्थिती अत्यंत चांगली दिसत होती. जे कोणी शेतावर जाईल त्यांना असं वाटत होतं की यावर्षी खूप चांगला पीक आहे. पण एकदमच बदल पुढच्या महिन्यात झाला. आज अशी परिस्थिती आहे की एकरी 2 ते 3 4 क्विंटलपर्यंत सुद्धा चाललं नाही, म्हणजे 50 पैशाच्या आतमध्ये तर आलंच आहे. हा एवढा ड्रॅस्टिक बदल जो झालेला आहे ह्या सर्व ह्या हवामान बदलामध्ये आहे. नवीन नवीन रोग जे आहेत, रोगांचं जे आपण म्हणू, आधी मग आता बीटी कॉटन बरेच लोक घेत आहेत. आधी एवढं सेकिंग पेस्टचं हे नव्हतं, बोंडअळी राहायची, बोंडअळीवर सर्व व्हायचं. आज परिस्थिती परत बदलत आहे. शास्त्रज्ञापुढे नवीन आव्हान आहे, आव्हानं बदलत आहेत, तंत्रज्ञानाची गरज निर्माण होत आहे, नवीन नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आज मी हवामान बदलाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ग्लोबल वॉर्मिंगचं, की कितीतरी क्षेत्र समुद्राची पातळी वाढल्यामुळे पाण्याखाली येत आहेत. जास्तीत जास्त जे आपण भात पिकवतो, बांगलादेश आहे, जेवढे जे देश आहेत त्या देशांची जी जमीन आहे ती समुद्रालगत आहे. आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की तशा परिस्थितीत खारट पाणी जरी शेतात आलं तरी ती जात विकसित करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर आलेली आहे. हे तेवढंच सत्य आहे की शेतीच हा असा व्यवसाय आहे की शेतीच अशी गोष्ट आहे की भविष्यामध्ये लोकसंख्या किती वाढो, जगातली वाढो, देशातली वाढो, त्याचा पोषणकर्ता जो आहे, अन्नदाता जो आहे तो शेतीच आहे, आज शेतीच राहणार आहे. तंत्रज्ञान बदलत आहेत. हो, तर त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये करून घेण्याच्या त्या पद्धतीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. तंत्रज्ञानाशी जोड करणे अत्यंत गरजेचं आहे. परत राहिला विषय यामध्ये ज्या योजनांचा प्रत्येक विभागामार्फत, कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावरून गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात योजना सुरू आहेत, परंतु याचा जो उपयोग आहे तो उपयोग त्या पद्धतीनं घेतला जात नाही. सधन विकास कार्यक्रम असो, वैयक्तिक शेततळ्याचं मी जे सांगितलं आहे त्याचा असो, याबाबत आपण पुढं होऊन स्वतः आपण काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर माझ्यानंतर नाबार्डच्या मॅडम आपल्याला बोलणार आहेत. नाबार्डमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सबसिडीमध्ये नवीन प्रोजेक्ट उभं करायला आपण मदत देतो आहे. दुसरा एक महत्त्वाचा या अनुषंगाने योजना भरपूर आहेत, 100-125 योजना आहेत. योजनाच्या अनुषंगाने प्रत्येक योजना म्हटलं तर वेळेचं बंधन आहे. साहेब तुम्ही जे बोलले मला कल्पना आहे त्याची, परंतु मूळ मुद्दा असा आहे ह्या सर्व गोष्टी करत असताना योजना आहेत. आपण एवढ्या प्रत्येक स्टॉलला आपण व्हिजिट केली, प्रत्येक स्टॉलमध्ये आपल्याला एक कागद दिलेला आहे, त्या कागदामध्ये योजना असतील, सर्व गोष्टीची माहिती आपल्याला दिली, परंतु इम्प्लिमेंटेशन जे आहे स्वतः करण्याबाबत अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांना परत महत्त्वाचा जो मुद्दा आपल्या पुढे येतो आहे तो म्हणजे विजेचा किंवा एनर्जीचा. हे सर्व झालं, शेतीची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, परंतु आजसुद्धा ग्रामीण भागातून ओरड आहे की वीजच नाही. विजेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने शासन प्रयत्न करत आहे, वीज पुरवठ्याचा प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने नवीन जी सौर ऊर्जा जी आहेत, आपण सौर ऊर्जा पॅनल्स प्रत्येक ठिकाणी आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये फार मोठी सबसिडी आहे. 3 HP करता फक्त 20 ते 25 हजार रुपये आपल्याला भरावं लागतं. 3 लाख रुपयाचा सेट होतो, परंतु त्यामध्ये शेतकऱ्याला फक्त 25,000 रुपये भरणे गरजेचं आहे. 3 HP, 5 HP, 7 HP मोटरपर्यंत उपलब्ध आहेत. यावेळी आमच्या जिल्ह्यामध्ये असाच प्रश्न निर्माण होता की ट्रान्सफॉर्मर पण नाहीत. बरेचदा विजेचं जे नियोजन केलं जातं ट्रान्सफॉर्मर नसल्याशिवाय वीज येत नाही. ट्रान्सफॉर्मरचा जो खर्च आहे, नियोजन आहे, त्याच्याकरता दिवस वाढत चालले. त्याच्या ठिकाणी जिथे 1 पंप आहे, 2 पंप आहे, अशा ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की तिथे सौर ऊर्जा द्यायची, सौर पंप द्यायचा. सौर पंप हा जो आहे तिथे मग आपण जलयुक्त शिवारमध्ये आपल्या शेतावर जर पाणी थांबवलं असेल, तेच पाणी आपण आपल्या पिकाच्या अतिरिक्त जे आपण सपोर्टिव्ह इरिगेशन म्हणू त्याच्याकरता आपण वापरू शकतो. निरनिराळ्या प्रकारे एवढ्या काही योजना शासनाच्या येत आहेत त्या आपण आत्मसात करून घेणे, त्याच्यावरून आपलं उत्पन्न वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. याकरिता आता नवीन
गडकरी साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की आपण बायोप्लास्टिकची निर्मिती करतो आहे. बायोप्लास्टिक जे आहेत आता आपण पाहतो आहे की या जेवढं प्रदूषण वाढत आहे यामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करावा असा आहे. भविष्यामध्ये ऊसापासून ज्या आता आपल्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त वाढलं आहे, ऊसापासून आपण प्लास्टिक निर्माण करण्याबाबत मी आता केंद्र शासनामध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहेत चेन्नईला, त्यांच्या माध्यमातून निरनिराळ्या देशामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाचं त्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष वापर करून आपण इथे प्लास्टिक जे आहेत बायोप्लास्टिक त्याचा आपण निर्मिती करणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये जे प्लास्टिक आपण वापरू एकदा फेकल्यानंतर बायोडिग्रेड माती होऊन जाईल त्याची. हे जे आहेत हे जे क्षेत्र आहेत हे नवे क्षेत्र जे आपल्या पुढे येत आहेत ही त्याच अनुषंगाने खतांच्या बाबतसुद्धा आपण पाहतो. मी खते व रसायन मंत्रालयात काम करतो आहे. तुम्हाला सांगायचं वाटते की आपण भारत सरकार साधारणतः 70 ते 80 हजार कोटी रुपये या खतासाठी सबसिडी देतं आणि त्याचा जो वापर आहे खतांचा वापर जो आहे अमर्याद वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्याबद्दलसुद्धा आपण अधिक जागृत होणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचा वापर करणे, सिटी कंपोस्टचा वापर करणे, त्याच्याकरता भविष्यामध्ये म्हणजे एक भविष्यातल्या योजना म्हणून सांगतो की आपण रासायनिक खतासोबत जे ऑर्गॅनिक खत आहे सिटी कंपोस्टपासून तयार केलेलं ते सुद्धा सबसिडीच्या बेसवर द्यायच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये आपली जी जमीन आहे ती जमीन सुपीक राहील आणि भविष्यामध्ये आपल्याला पोचण्याकरता किंवा भविष्यामध्ये पुढे राहण्याकरता ती कारणीभूत ठरेल. अशा प्रकारे जे नवीन मला कल्पना आहे की वेळेचं बंधन आहे, मॅडमला बोलायचं आहे, मलाही वेळ फार कमी देण्यात आलं. निश्चितच जे याबाबत ज्या योजना आहेत निरनिराळ्या प्रत्येक क्रॉपनी आहे जे म्हणू फळपिकानी आहे, भाजीपालानी आहे, कापूसनी आहे, या सर्व योजनांची जी माहिती आहे बुकलेट आहे मी आयोजकाकडे ठेवतो आहे. आपण सर्वांनी एवढ्या ॲडवर्स परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खचून न जाता शासनासोबत शासनाच्या योजना आत्मसात करून त्यांना सहकार्य करून आपण पुढे याल आणि या शेती क्षेत्रामध्ये एक चांगला मापदंड निर्माण करेल अशी आशा व्यक्त करतो आणि आयोजकांनी मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.